ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की प्रतिमा इथे सायलीची वाट पाहत दरवाजातच बसलेली असते। तेव्हा इथे ती म्हणत असते, ही सायली आणखी कशी नाही आली? त्यावर सुमन म्हणत असते, येतील वहिनी, नका काळजी करू। अर्जुन म्हटला ना केकच्या हेअरिंग नंतर सोडेल म्हणून येतच असते, तुम्ही नका काळजी करू, चला या बसा इथे, असं म्हणून दोघे आता इथे भाजी निवडत डायनिंग टेबलवर बसलेले असतात। तेव्हा खरं तर प्रतिमा म्हणत असते, अगं मी खूप सारे निशिगंधांचे फुलं सुद्धा काढून ठेवले आहेत, सायलीला फार आवडतात आणि दूधवाल्यांना सुद्धा सांगितलं आहे की उद्यापासून जरा जास्तीचं दूध द्या। आणि सुमन, तू तन्वीची खोली साफ केलीस ना गं? आता सायली तिथेच राहणार आहे, असं म्हटल्यानंतर सुमन म्हणते, हो साफ केली, तुम्ही नका काळजी करू। आता सुमन आणि प्रतिमाच्या छान गप्पा रंगलेल्या असतात। तितक्यात खरं तर इथे समोर व्यक्ती आलेली असते एक। ती व्यक्ती म्हणत असते की हे किल्लेदारांचंच घर ना? त्यावर इथे प्रतिमा म्हणते, हो हो किल्लेदारांचंच घर आहे, या की आतमध्ये, असं म्हटल्यानंतर आता ती व्यक्ती आतमध्ये आलेली असते। आल्यानंतर इथे प्रतिमा म्हणत असते, काय झालं, काही काम आहे का तुमचं? तेव्हा इथे ती व्यक्ती म्हणत असते, मला अर्जुन सुभेदार यांनी पाठवलेलं आहे, त्यांच्या मिसेस इथेच राहायला येणार आहेत ना? हो इथेच राहायला येणार आहेत, असं इथे प्रतिमा म्हटल्यानंतर आता ती व्यक्ती म्हणत असते, आणि त्यामुळेच खरं तर मला अर्जुन साहेबांनी फर्निचरच्या टोकाला सेफ्टी गार्ड बसवायला सांगितलेले आहेत। तेव्हा खरं तर इथे प्रतिमाला हसायला येत असतं। प्रतिमा म्हणत असते, पण या बॉक्समध्ये काय? त्यावर ती व्यक्ती म्हणत असते, मेटलच्या बॉटल आहेत, सरांनी मला जागोजाग त्या मेटलच्या बॉटल भरून ठेवायला सांगितलेले आहेत, असं म्हटल्यानंतर आता सुमन आणि प्रतिमाला तर फार हसायला येत असतं। तेव्हा इथे ती व्यक्ती म्हणत असते, माझं मी काम करू का? असं म्हणून ती व्यक्ती निघून गेलेली असते। तेव्हा मात्र ह्या दोघींनाही ते फार हसायला येत असतं। ते प्रतिमा सुमनला म्हणत असते, अर्जुन खरं तर एवढी काळजी घेतोय सायलीची, जणू काही जगात तो एकटाच बाप होणार आहे। त्यावर इथे सुमन म्हणत असते, असू द्या वहिनी, असा नवरा भेटायला नशीब लागतं। आता खरं तरी ते प्रतिमा बोलता बोलता शांत झालेली असते। तेव्हा सुमन म्हणते, काय झालं वहिनी, काय विचार करता? प्रतिमा म्हणत असते, बघ ना ग सुमन, अर्जुन खरं तर आता तन्वीचा नवरा असता आणि पूर्ण आजीच्या सुद्धा मनात तसंच होतं ना। तन्वी जर आता अर्जुनची बायको असते तर ती सुद्धा आता गरोदर असती आणि तिचे सुद्धा आपल्याला लाड करता आले असते, तिचं सुद्धा कौतुक करता आलं असतं, तिची सुद्धा काळजी घेता आली असती, असंही ते प्रतिमा म्हणत असते। त्यावर सुमन म्हणत असते, सायली आहे ना, तिला पण आपण मुलगीच मानतो ना, असं म्हटल्यानंतर आता प्रतिमा म्हणत असते, हो ग ते खरंच आहे, तरी पण तन्वीची आठवण कुठे जाते ग माझ्या मनातून, आणि आता तर यांनी फरमानच काढले की तन्वीचा शोध घ्यायचा नाही, मग विषय संपला। ह्या सर्व गोष्टीचा का विचार करते? आता सायली येणार आहे ना घरी, तिचे मनापासून लाड करणार आहे, खूप लाड करणार आहे, असं इथे खरं तर प्रतिमा म्हणत असते। त्यावर इथे सुमन म्हणत असते, हो वहिनी, सायली इथे आली ना मनसोक्त तिचे लाड करून घ्या। आता खरं तर प्रतिमा आणि सुमन दोघीही सायलीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात। सायली एकदाच कधी घरी येते याच गोष्टीची ती वाट पाहत असतात। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत पाहत राहा। ठरलं तर मग धन्यवाद।